Thank you so much, respected commentator Subhash Dhumal sir आणि सुस्वागतम स्वागतम संतोषजी वटकर साहेब ग्लोबल लॉजिस्टिक सिनियर मॅनेजर सुधीरजी म्हात्रे साहेबाचं सुद्धा आगमन आणि त्यांचेच सोबतही कुणालजी पाटील सुद्धा आपल्यामध्ये आहेत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. भाजपा तालुका अध्यक्ष उत्तर मंडळचे आपले मान्यवर सुद्धा येऊन गेले. त्यांचं नाव होतं निलेश गुरव. ते आपल्यामधून गेले, परंतु आता आपलं नुकतंच आगमन झालं आहे. कुणालजी पाटील साहेबांचं, संतोषजी वटकर साहेबांचं आणि सुधीरजी म्हात्रे. पंचाचा इशारा होतोय. अगदी ग्राउंड पंच हेमंतजी वाईटचा इशारा करत असताना या सामन्यातील पहिला वाईट पडलाय. आपण फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत केलं सन्मानी पाहुण्यांचं. जेपी चषक 2025 मध्ये अनेक पाहुणे आपल्या केली 3 दिवस पाहायला मिळतात आणि सुंदर खेळ सुद्धा पाहायला मिळतो. अचूक चेंडू हाताळला होता. गोलंदाजाने फुलर लेनचा यॉर्कर वापरला. तिथे आपल्या भात्यातील शस्त्र काढलं आणि त्या शस्त्रासमोर इथे नामुष्की ओढावी लागली बॅटरला. कारण म्हणतात ना की सचिन तेंडुलकर आणि यॉर्कर यांना सन्मान दिलाच पाहिजे. भावेश आणि संकेतची सलामीची जोडी पाहतो आपण स्ट्रायकरच्या रूपामध्ये आणि गोलंदाज जतीन आहे पहिल्या षटकामध्ये, जो हायवे एंड कडून बॉलिंग करते. ओव्हर द विकेट जात असताना आडवा होतोय. तयारी होती, मानसिकता होती बॅटरची, पण त्यानंतर अगदी स्थिती बदलली, मानसिकता बदलली आणि सोडून दिलं. लेट द बॉल गो टू द विकेट कीपर आणि पंचांनी इम्पॅक्ट चेक केलं बॉलाचा. वाईटचा इशारा. अवंतरने धावसंख्या अजून एक फुलत असताना सिंगल दोन्ही पण धावा वाईडनीच आलेल्या आहेत. फुल टॉस. इथे काय झालं बघायचं आपल्याला. बॅटची कडा तर लागली होती, लाऊड अपील सुद्धा झालं. बॅट कड सांगतायत, त्यामुळे तिथे त्या तुमच्या LBWच्या अपीलला अतिशय काहीच पद्धतीने महत्त्व नाही आहे. आपले महत्त्वाचे सामने आपण पाहतोय आणि त्याच महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये सामन्यांमध्ये आलेले महत्त्वपूर्ण पाहुणे, त्यामधील आपले ग्लोबल लॉजिस्टिक सिनियर मॅनेजर साहेब आपल्यामध्ये आहेत. संतोषजी वटकर आणि सुधीरजी म्हात्रे यांचे राईट हँड, तसेच कुणालजी पाटील जे सुधीर म्हात्रे यांचे सहकारी सुद्धा आहेत. ग्लोबल लॉजिस्टिक सिनियर मॅनेजर संतोषजी वटकर साहेब. फार मोठी जबाबदारी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये हल्ली वाढलेली आहे प्रत्येकाची. त्या ठिकाणी काही शंकेला जागा पण नसते. लगेचच त्यांना कामगारांना, त्यांच्या टेक्निशियन्सला, त्यांच्या खालील असलेल्या सर्व कामगारांना अगदी आदेश द्यावा लागतो. काही बिघडलं, काय बिनसलं तर. इथे बॅटची कडा आहे आणि सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद होत असताना. म्हणून कॉर्पोरेट जगतामध्ये ह्या गोष्टी होतात की वेन देर इज एन डाऊट यू हॅव टू क्लिअर इट. क्लिअर केल्याशिवाय पुढे जातच नाही. ती कंपनी किंवा ते लॉजिस्टिक पार्क असेल किंवा एखादी मोठे काय मशिनरीचं इंडस्ट्री असेल, त्या ठिकाणी शंकेला जागाच नाही आहे. म्हणून शंका ठेवायची नाही आयुष्यामध्ये सुद्धा मित्रांनो. शंका राहिली तर तो संशय कल्लोल आयुष्यभर आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनामध्ये अगदी घट्ट निर्माण होत असतो आणि त्याच्यामुळे आपली प्रगती थांबत असते. म्हणून शंकेचं निरसन लगेच त्याच वेळेला झालं पाहिजे. विकेटचं पतन झालं आपण पाहत आहे. तिसरा दिवस सुरू असताना पाहतोय महत्वाचा सामना. इथे आपण चावे विरुद्ध दादूचा पाडाने आधीच्या सामन्यामध्ये वाघविली संघाला पाणी पाजलं आणि लगेच तो संघ इथे दुसरा लगेच लागोपाठचा सामना खेळतोय, तो म्हणजे चावे संघाच्या अगेन्स्ट. या परिसरात सुद्धा अनेक मोठमोठे संघ आज आपल्याला पाहायला मिळतात. कारण जसे संतोषजी गुरव येऊन गेले, जे अध्यक्ष आहेत या परिसरातले, ज्यांनी सांगितलं की त्यांच्या लिस्टमध्ये 100 पेक्षा जास्त संघांची नावं आहेत. आणि आपल्याला कळलं की त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं की खरंच की ते ह्या परिसरामध्ये किती मोठमोठे संघ आहेत आणि मोठमोठे खेळाडू. इथे एक मोठा फटका येतो. षटकार आपण पाहतो. धावसंख्या 6 ने पुढे 10 वरती. चेंडू गेला, चेंडू पटकन द्या. षटकार आला तो किशोरचा. अरुणजी पाटील येऊन गेले आपल्यामध्ये. संतोषजी गुरव आणि नुकतंच आलेलं आगमन ज्याचं झालं आपण पाहतो की वटकर साहेब आपल्यामध्ये आहेत. संतोषजी वटकर ग्लोबल लॉजिस्टिक सिनियर मॅनेजर. जे सुधीर म्हात्रे साहेबांचे राईट हँड म्हणून समजले जातात. आणि कुणालजी पाटील सुद्धा आपल्यामध्ये आहेत, जे सुधीर म्हात्रे साहेबांचे अगदी स्नेही आहेत, सहचर आहेत, सोबती आहेत, सखे आहेत, मित्र आहेत, सहकारी आहेत.
आणि ह्या सर्व पाहुण्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभतच असतं आणि आपण फक्त निमंत्रण देण्याची गरज असते. निमंत्रण दिलं की लगेचच प्रत्येक पाहुणा या आपल्या परिसरामध्ये येत असतो आणि आलेलाच आहे या क्रीडानगरीवर. 2 वाईट पडले. तर बस 7 चेंडू टाकलेत परंतु 2 वाईड असल्या कारणाने 5 लिगल झालेत. लास्ट टू गो फॉर फर्स्ट ओव्हर. एक गडी बाद झालाय. आपण बघितलं जो सॉफ्ट डिसमिसल झाला होता. आजच्या दिवसामध्ये एकच धावसंख्या 50च्या पार गेली असं वाटतं मला की जी 56 उभ्या केल्या त्या धावा कोलिवली संघाने. पुन्हा एकदा खराब शॉट मध्ये काहीच शास्त्रोक्त पद्धत नाहीये. बॅकफूट नाहीये, फ्रंट फूट नाहीये, फक्त बॅट फिरवलीये, गिरवलीये, हवेमध्ये मारा करतायत. तुम्हाला चांगला बॅट्समन बनायचा असेल तर तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचं पदलालित्य, तुमचं टायमिंग हे सर्व जुळवता आलं पाहिजे. ही जुळणी झाली पाहिजे आणि अनेकांना जुळवणारे आपल्या लॉजिस्टिक पार्क मधले अनेकांना सोबत घेऊन चालणारे आणि आपल्या पार्कला, आपल्या कंपनीला कसं पुढे नेता येईल हे प्रयत्न करणारे संतोषजी वडकर साहेबांचा आपण सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. ग्लोबल लॉजिस्टिक सिनियर मॅनेजर भाऊजी शेंडे साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. या आपल्या मंचकावर ते आपले लाडके पाहुणे सन्मान्य ग्लोबल लॉजिस्टिक सिनियर मॅनेजर सन्माननीय आदरणीय संतोषजी वडकर साहेबांचा सन्मान होत असताना आपण पाहतोय ह्या व्यासपीठावर. भारतीय वस्त्र माईची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं मोमेंट सन्मान चिन्ह आपण देऊन हेतूची सन्मान देतोय आपले सन्मानित सन्मानजनक संतोषजी वडकर साहेबांना भाऊजी शेंड्याच्या शुभ हस्ते. तसेच कुणालजी पाटील सुद्धा आपल्यामध्ये आहेत. आपण ह्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा आपण सन्मान करूया जे सुधीरजी म्हात्रे साहेबांचे निकटवर्ती आहेत. सुधीरजी म्हात्रे म्हणजे राईट हँड असं ओळखलं जातं आणि कुणालजी पाटील त्यांच्या सोबतीला नेहमी असतात. ते आता वडकर साहेबांच्या सोबतीला सुद्धा आलेत. कुणालजी पाटील साहेबांचा सुद्धा भाऊजी शेंडे साहेबांच्या शुभ हस्ते इथे हेतूची सन्मान होत आहे आपल्या JP चषकाच्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने या दुपारच्या सत्रामध्ये. आपापल्या क्षेत्रामध्ये ज्याने यशस्वी कारकीर्द निर्माण केली असे मान्यवर आपल्याला लाभत आहेत आणि आपल्याला मोलाचं सहकार्य देणारे ज्यांचं आगमन आपण पाहिलेलंच आहे. सुधीरजी भुईर साहेब सुद्धा आपल्यामध्ये आहेत. आपण त्यांचा सुद्धा सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. सुधीरजी भुईर साहेब सुद्धा आम्हाला नेहमीच मोलाचं योगदान देत असतात. चांगली दोस्ती त्यांची अनेकांशी जोडलेली आपल्या धामणगाव परिसरामध्ये असे सुधीरजी भुईर त्यांचा घेऊया आपण हा हेतूची सन्मान भाऊ शेंडे यांच्या शुभ हस्ते. आणि मैदानामध्ये लागोपाठचे 3 डॉट पडलेत बघा. म्हणजे इथे बॉलरला ऊर्जा प्राप्त झाले पाहुण्यांना बघून. अक्षरशः त्यांनी सामना मॅनेज केलाय मॅनेजर साहेबांना बघून असं म्हणू शकतो. कारण एखादा चांगला बॉलर, एखादा चांगला बॅटर सामन्याला मॅनेज करत असतो, पूर्णपणे सामना फिरवत असतो, सामन्याची दिशा बदलत असतो. जशी आपल्या लॉजिस्टिक पार्कची दिशा बदलवणारे ग्लोबल लॉजिस्टिक्स अनेक ठिकाणी या ठिकाणी उभारले गेले. डाऊनस्ट्रीम डायरेक्ट ट्रॅक पावलाचा प्रॉपर्ली वापर समोर खेचलाय, जबरदस्त उत्तुंग टोला, मिळतो 6 धावांचा गोळा, षटकार, सुपर डुपर शॉट. फ्रॅक्शन ऑफ द सेकंड मध्ये पूर्णपणे पावलाचा प्रॉपर्ली वापर केला. विराट कोहली स्टाईलने हाफ व्हॉली घेतलं आणि समोर फेकून गेलं. लॉंग ऑनच्या वरून सनसनाटी निर्माण करारा, सनसनीत खणखणीत ठोकला षटकार. संकेत नाही, जोर का झटका धीरे से लगे. अगदी स्मशान शांतता होती, ती शांतता भंग केलीये. जबरदस्त फटका लगावला या ठिकाणी. जेव्हा आपण मोठ्या लोकांचा उल्लेख करतो आणि आपल्या समोर ते येतात त्यांना आपले क्वालिटी दाखवण्याची गरज असते आणि तो प्रयत्न केलाय इथे सक्सेसफुली बॅटर संकेतने, ज्याने लागोपाठचे 3 डॉट खेळला होता. पण तो अगदी ते डॉट कव्हरअप केलेत. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, इथे फसवा चेंडू होता आणि तिथे फसवण्याचा प्रयत्न झाला होता. झेल सोडला गेला. जीवनदान मिळतं संकेतला आणि मात्र जीवनदान फार मोठं धोक्याचं असेल विपक्ष संघासाठी, नुकसानदायक असेल. फार मोठे कीर्तिमान घडले जेव्हा जेव्हा जीवनदान मिळाले. विशेषतः सर्वात मोठे कीर्तिमान रोहित शर्माने स्थापन केले. जेव्हा थिसारा परेराने 4 धावसंख्या असताना झेल सोडला आणि त्या रोहित शर्माने 264 धावा कुठून विश्व विक्रम प्रस्थापित केला होता. तो रोहित शर्मा डबल ट्रिपल सेंचुरी करण्यामध्ये माहीर. पावलाचा पुन्हा एकदा प्रॉपर्ली वापर नाही आणि विकेट किपरने तिथे स्टंपिंग केले. फलंदाज बाद. घारीचा वावर बघा, निरभ्र आकाश, अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले क्रीडांगण पाहतो आणि त्यामध्ये असं अनुकूल वातावरण.
चहूबाजूला प्रेक्षक, सजावट आणि आमच्या मंचकावरती लाडके मोठमोठे दिग्गज मान्यवर जेव्हा येतात तेव्हा अगदी द्विधा शर्करा योग येत असतो. चांगलं संगम तयार झालाय बघा क्रिकेटमध्ये. सुंदर क्रिकेट, सुंदर स्पर्धा, सुंदर क्रीडांगण, अत्यंत चांगले मान्यवर मॅनेजर साहेब आपल्यामध्ये, संतोषजी वटकर, सोबतीला कुणालजी पाटील, भोईर साहेब सुद्धा आपल्यामध्ये, सुधीरजी भोईर, आणि सर्व हा संगम एकत्र येतो तेव्हा अगदी सुंदर खेळ आणि सुंदर कार्यक्रम सजला जातो. हे वेगळं सांगायची गरज नाही आपल्याला. किरणचं षटक इथे एक गडी बाद करून 8 धावांचं राहिलं. या दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या किरण नावाच्या बॉलरने. एकूण धावसंख्या 18 पाहता, पण 2 षटकाची समाप्ती. विराट स्पोर्ट्स 4व्या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 18. जरा गेम स्पीडअप करा. आपण सकाळपासून बरेचसे सामने अगदी लो ओव्हर रेटने खेळताना पाहतोय. जरा फास्ट खेळा जेणेकरून कालच्यासारखा आज अंधार पडणार नाहीये. शेवटच्या सामन्यासाठी आपल्याला सूर्यदेवता उपस्थित असणं गरजेचं आहे. वेळेचं भान असू द्या. टाइम इज अ मोर दॅन मनी. संतोषजी वटकर साहेब सुद्धा आपल्या सर्व कामगारांना सांगत असतात, ज्युनियर लोकांना सांगत असतात की यू हॅव टू मेंटेन द टाइम. टाइम बाउंड फार महत्वाचं असतं. अमेरिकेमध्ये वेळेच्या आधी जातात माणसं, ऑफिस असो, घरी असो, कार्यक्रमामध्ये असो. ती त्यांची शिस्त आहे. बिफोर द टाइम. आपण वेळ आली की फोन करतो की साहेब किती वाजता पंच करायचं आहे, अरे मित्रा किती वाजता अक्षता पडणार आहेत, मग मी पोचतो बरं वेळेवरती. पोचतो. आणि पोचता पोचता मग ट्रॅफिक झाली, ट्रॅफिक झाली, गाडी पंक्चर झाली रस्त्यामध्ये, ही कारणं सांगतो. आणि म्हणून भारत देश अजून मागेच आहे, प्रगतिशील आहे. आणि अमेरिकेसारखे पाश्चात्य कंट्रीज फार 20 वर्ष, मोर दॅन 20 इयर्स पुढे आपल्यापेक्षा फॉरवर्ड आहे. चंद्रावरती गेलेत आणि जात आहेत. धावसंख्या 22 वरती गेली आहे. डबल 2 ऑन द बोर्ड. म्हणून ते गाणं आहे ना की अमेरिका गेली चंद्रावरती आणि आपण राहिलो डोंगरावरती. त्याचं कारण की आपण टायमिंग मेंटेन नाही करत. वेळेचं भान नाहीये. वेळ अशी आहे की मित्रांनो 24 तासामध्ये दिवस बदलतो आणि वेळ बदलायला 1 सेकंद महत्वाचा आहे. जगातील कोणीही व्यक्ती वेळ सांगू शकत नाही, अचूक वेळ नाही सांगू शकत. सांगता सांगता सेकंद निघालेले असतात. हे टाइम आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंडचं महत्व आहे, 0 सेकंदचं महत्व आहे, 0.10चं महत्व आहे, 0.1चं महत्व आहे, या चौकाराचं महत्व आहे. सुंदर शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 4 रन. चांगला फलंदाज इथे पाहतोय आपण की 6044 किशोरदा सारखं गाणं वाजू लागलाय, गाऊ लागलाय अगदी. मेलोडियस बॅटिंग फ्रॉम किशोरदा. काय गाणी गाली किशोर कुमार दादांनी, जबरदस्त, इमोशनल, मेलोडियस. गोलंदाज इथे प्रदीप लगोपाचे 2 चौकार खाल्ले त्याने आणि त्याच्या सलसलत्या बॅटिंगचा आनंद घेतात सन्मानी पाहुणे. त्याचंच विकेटचं पतन झालं. साहेबांनी पाहिलं सुद्धा, काय मस्त बॉलिंग, टर्न केलं चेंडूला, अगदी कटर होता. आणि संतोषजी वटकर साहेबांनी ह्या विकेटचं पतन सुद्धा बघितलं. जे आपल्यामध्ये आहेत ग्लोबल लॉजिस्टिक सिनियर मॅनेजर, आपल्यामध्ये ह्या क्रिकेटचा आनंद घेत असताना वेळात वेळ काढून ते आले आणि स्पर्धेसाठी अनमोल वेळ त्यांनी सुद्धा खर्च केला. बघा, त्यांना सुद्धा सेकंडनी काम करावं लागतं. त्याच्या सुद्धा वरचं बर्डन असतं. कंपनीच्या मालकांचं, लॉजिस्टिक पार्कच्या मालकांचं, प्रत्येकाच्या वरती कोण ना कोणी असतो मित्रांनो. आपण प्रत्येकाचा काहीतरी गुलामच आहोत, एक प्रकारचं समजायचं असतं. जसं आपल्यावर सर्वांचा वरचा करता घडविता परमात्मा आहे. म्हणून आपण स्वतःला कधीच अहंकार म्हणून लेखाचं नसतं, गर्व करायचं नसतं. आपला कोणतरी बाप असतो वरती, आपला कोणतरी वरती बॉस असतो आणि आपण त्यानुसार आपण काम केलं पाहिजे आणि आपल्या वरच्या माणसाला रिस्पेक्ट केलं पाहिजे. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, ह्या गोष्टी फार गरजेच्या असतात आपल्याला जीवनातील प्रवास करण्यासाठी. जीवन असो, खेळ असो, त्या प्रवासामध्ये एकमेकांना रिस्पेक्ट करा, तुम्हाला रिस्पेक्ट मिळणारच आहे. आणि तुमची जबाबदारी ती पूर्णपणे पार पाडता आली पाहिजे. आणि तुम्ही त्याचं ते स्टायपेंड घेत असता, सॅलरी घेत असता, रिम्युनरेशन घेत असता, इन्सेंटिव्ह घेत असता. जसे आमचे वटकर साहेबांना सुद्धा उगाच चांगलं स्टायपेंड मिळत नसेल, त्यांना चांगलं पॅकेज असेल, पण त्यांचं तेवढं कार्य आहे. त्यांना सुद्धा रात्री झोप व्यवस्थित येत असेल की उद्या कसं करायचं, आपल्याला कामाचं दडपण आहे, आपल्याला टार्गेट कंप्लीट करायचं आहे. कामगारांना आपल्याला मीटिंग घेऊन अगदी त्यांना अगदी सांगायचं आहे, रिमांडमध्ये घ्यायचं आहे की आपलं एवढं टार्गेट कंप्लीट झाले पाहिजे, आपल्या एवढ्या ऑर्डर्स कंप्लीट झाल्या पाहिजेत. असं युग आहे या जगामधलं आलेलं. आधी पाहतो आपण इथे स्क्रीनवरती सुद्धा अगदी पावड्यांना सुद्धा कव्हर केलं जाते. धावसंख्या 28 वरती 3 गडी बाद. नवीन बॅटर गेलाय तो निहाल मैदानामध्ये. किशोर बाद झाला. अनिकेत आणि निहालची जोडी आता मैदानामध्ये. गोलंदाज राऊंड द विकेट जाण्याचा मानस दाखवते हायवे एंड कडून.
अनेक मार्ग इथे तयार झाले बघा, समृद्धी सुद्धा मार्ग तयार झालाय. भारताला समृद्ध करण्यासाठी इथे धावफलक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केला, स्टीअरचा प्रयत्न झालाय, डायरेक्ट हिट सुद्धा झालाय आणि पंचाचा बोर्ड आकाशामध्ये एकाच चेंडूमध्ये ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट, फलंदाज रनआउट. काय क्लायमॅक्स होता, शर्यत लागली होती. सुंदर चेंडू, सुंदर फिल्डिंग, सुंदर नेम आणि विकेटचं पतन. त्रिवेणी संगम झालं या विकेटमध्ये. सांघिक यश प्राप्त झालं. यालाच म्हणतात युनिटी इज द स्ट्रेंथ, एकतेचं बळ. जसं साहेबांना सुद्धा एकतेने सगळ्यांना एकत्र करून अगदी सक्सेस व्हावं लागतं, सक्सेसफुल करावं लागतं आपल्या जबाबदारीला. लॉजिस्टिक पार्कला पुढे नेण्यासाठी महत्वाचं कार्य. आणि या जगामध्ये जो सक्सेसफुल आहे त्यालाच सलाम करतात, त्याला चांगले पॅकेज मिळतात, त्याला चांगलं मानधन मिळतं. म्हणून सक्सेस होण्याचा प्रयत्न करता मित्रांनो. जे काय करायचं ते उत्कृष्ट करायचं, सर्वोत्कृष्ट करायचं. म्हणून एक लाईन आहे, एन्जॉय द वर्क यू डू. ऐका, एन्जॉय द वर्क यू डू, डू द बेस्ट यू कॅन. जे काम मिळाले ते एन्जॉय करा आणि करा असं की सर्वात बेस्ट असेल, वन ऑफ द बेस्ट. आणि त्याचीच निवड होत असते ह्या जगामध्ये, आधुनिक दुनियेमध्ये. म्हणून तुमच्या सक्सेसला अगदी गवसणी घालायची असते, जेणेकरून अनेक लोक तुम्हाला मागवतील. तुम्हाला मागणी असेल, तुम्हाला डिमांड असेल. डिमांड आणि सप्लायचं युग आहे. खूप काय बोलता येईल साहेब, परंतु आपण आलात, अगदी छान वाटलं. मॅनेजर सिनियर साहेब आपण पाहतोय, सिनियर मॅनेजर संतोषजी वटकर साहेब. धावसंख्या 28 वर, 20 ऑन द बोर्ड. ड्राईव्ह केले, फक्त लो बॅटरीचा वापर केला, हाफ व्हॉली घेतलं. बॅटचा चांगला संपर्क पोहोचतो. इथे चेंडू आणि फिल्डचा संपर्क नाहीये, मिस फील्डचं कारण ठरलं, चुका झाल्या आणि त्या तुम्हाला ते भोवलेल्या आहेत. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये झालं. धावसंख्या 2 ने फुललेली पाहतोय आपण. चावी संघाची 30 वर, 30 ऑन द बोर्ड. 4 गडी बाद आणि 3 षटकं सुद्धा समाप्त झालेली आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये लागोपाचे 2 चौकार होते. त्यानंतर काहीसा आळा बसवला बॉलरने, काहीसा खिंडार पाडलं आणि आमचे लाडके ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांचं आगमन होतं. उपसरपंच माजी या स्पर्धेचे आधारस्तंभ. त्यांच्या सोबतीला आमचे राहुलजी देवकर आणि अजून एक पाहुणे येतात आपल्याकडे. 2 पाहुणे येतात, त्यांची सुद्धा आपण नावे घेऊया. या या सर्वांचं स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. सन्माननीय संतोषजी वटकर साहेबांना भेटतात, लगेचच हात मिळवणी करतायत, शेक हँड करतायत. धावसंख्या इथे करेक्शन केली जात असताना आपण पाहतोय. करेक्टेड केली, अपडेट झाली. इथे 29 धावसंख्या आहे असं सांगितलं जाते आमच्या दोन्ही स्कोरकडून. एक प्रिन्स पुवीचे आणि एक आमचे करंजी गुळवी. तर सर्व प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं स्वागत. आपण पाहता ही पहिली इनिंग सुरू आहे मित्रांनो. चावे विरुद्ध दादूचा पाडा असा सामना इथे रंगत असताना ज्यांची स्पर्धा आहे, ज्यांची संकल्पना आहे, ज्यांचं स्वप्न आहे, ते व्यक्ती आपल्यामध्ये आलेली पाहतोय आपण. ज्ञानेश्वरजी पाटील माजी उपसरपंच आणि त्यांची सोबती, ते पण येतीलच बहुतेक आज उद्या. सुंदर सेठ पाटील, 2 आधारस्तंभ स्पर्धेचे. हो, काय कॅच टेकन, कॅच ऑफ द मॅच. फलंदाज तिथे काय सांगितलं जातं बघूया आपण. नाही, तिथे अजून नीटचा कोल आला नाहीये. पंच सांगा नीटचा आम्हाला. विकी सर, व्हॉट हॅपन देअर? सॉफ्ट सिग्नल. बॅटर निघालाय, बॅटर निघतोय की काय? येस, आता विकी सरांचं बोट अगदी कॉन्फिडेंटली वर जाते. फलंदाज बाद. आपल्यामध्ये रुपेजी पाटील सुद्धा आहेत आणि मंगेजी पाटील जे नुकतेच आलेले आहेत, कशिवली गावचे 2 मान्यवर. मंगेजी पाटील, रुपेजी पाटील जे ज्ञानेश्वर पाटील साहेबांच्या सोबत आले, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत या JP चषकामध्ये. जय पारधी बाबा चषक आपण पाहताय. बघितलं काय डाईव्ह लगाली, स्वतःला झोकून दिलं त्या विकेटसाठी. हे समर्पण, हे डेडिकेशन ऑफ द क्रिकेट, अबाउट क्रिकेट, फॉर द क्रिकेट दाखवलं विकेट कीपरने छान पद्धतीने. धावसंख्या 29 वरतीच आहे ना. 29 ऑन द बोर्ड, 5 गडी बाद. नवीन बॅटर जातोय हुशार तुषार, स्क्रीज वरती गेलेला आहे. चौबाजूला तो पाहतोय, निहाळतो की कुठे मला फटका मारता येईल, कारण शेवटचं षटक सुरू झाले. 5 चेंडू शिल्लक आहेत राजच्या षटकातील. डॉमिनेट करावं लागेल
चांगली धावसंख्या जमवण्यासाठी. फुल टॉसला टर्न करताना स्किड झाला बॅटर आणि त्या दरम्यान नॉन स्ट्रायकिंगला धोका संभवला होता, परंतु वेगाने धाव पूर्ण सुद्धा झाली. बचावला, नशिबाची साथ मिळाली आहे तुषारला. फुल टॉस होता आणि त्या फुल टॉसला अगदी वळवायचं होतं लॉंग रेंजच्या दिशेने. प्रयत्न सुद्धा त्यांनी फ्लिकचा केला होता. बॅट अगदी जागेवरून फिरवली होती. आणि त्या दरम्यान काहीसं आपण फनी मुवमेंट बघितलं आणि या फनी मुवमेंटचा आनंद सुद्धा घेतला आमच्या लाडक्या पाहुण्यांनी, ज्यामध्ये आपण पाहतो की संतोषजी वडकर साहेब आहेत, ग्लोबल लॉजिस्टिक मॅनेजर, सिनियर मॅनेजर, आणि त्यांनी आनंद घेतला आणि त्यांनी इथे येण्याचं धाडस केलं किंवा त्यांना पाठवलं गेलं. त्यांनी मान सन्मान प्राप्त केला, त्यांनी मान दिला. सन्माननीय माजी श्री सुधीरदादा म्हात्रे साहेब जे प्रोप्रायटर आहेत ग्लोबल डेव्हलपर्सचे, आणि त्याच डेव्हलपर्सच्या माध्यमातून ॲज अ सिनियर मॅनेजर आज आपल्यामध्ये संतोषजी वडकर साहेब आलेले आहेत आणि आम्हाला मोलाचं योगदान देणारे सन्माननीय माननीय श्री सुधीरदादा म्हात्रे, प्रोप्रायटर ऑफ ग्लोबल डेव्हलपर्स, आम्ही यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय त्यांच्या या योगदानाबद्दल. सिंगल धावाली धावसंख्या इथे 31 वर. निलेश गुरु साहेबांचं आगमन, टाळ्यांचा गजर असू द्या. फार मोठे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये इथे येत असताना सन्मान्य निलेशजी गुरुनाथ गुरु साहेब, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. फलंदाज क्लीन बॉल झालाय मैदानामध्ये, जसे पाहुणे आले तसा फलंदाज सुद्धा बाद झालाय. एक विलक्षण योगायोग आलाय मैदानामध्ये, विकेटचं पतन. डॅशिंग पर्सनॅलिटी. धावसंख्या 31 असताना विकेटचं पतन झालं. 31 ऑन द बोर्ड. 31 वरती धावसंख्या थांबले मित्रा. डोंट वरी अबाउट द स्कोर, आम्ही करेक्शन करतोय लगेचच. धावसंख्या 31 आहे आणि इथे 4 चेंडू पडलेत, 2 चेंडू शिल्लक आहे. 29 नंतर सिंगलने 2 धावा वाढल्या. ह्या षटकामध्ये 2 विकेट 2 धावा आल्यात मित्रा. लॉप केलाय, उडवलाय, फ्लिकचा फटका आहे, टायमिंग जर जुळले, अंतर सुद्धा कापले, चेंडू झाला शुभ अंतर, स्केलेच्या वरून षटकार. खूप सुंदर शब्दरचना आणि निलेश गुरु साहेबांवरती आधारित हे गाणं, टायटल सॉन्ग त्यांच्या कार्याचा पूर्णपणे या ठिकाणी लेखाजोखा आहे गाण्यामध्ये. आणि इथे षटकारने धावसंख्या फुलवली 37 वरती. टीम सावे संघाची विरा स्पोर्ट्स सावे बॅटिंग करतोय. फुलटा टर्न केलाय, अगदी कमरेच्या जवळून थाईच्या जवळ टर्न केलाय, तिथे फील्ड तैनात आहे, फेकी करतोय. 1 धाव कंप्लीट झाली, 2 धाव मिळणार नाहीयेत. 1 धाव कंप्लीट आणि ते टार्गेट सुद्धा कंप्लीट झाले. धावसंख्या सेटल झाली ती 38 वरती. 38 सेटल, 39चं टार्गेट. फार मोठी जबाबदारी ज्यांच्याकडे सुधीरजी म्हात्रे साहेबांनी सोपवलेली आहे, जे ग्लोबल लॉजिस्टिक पार्कचे सिनियर मॅनेजर आहेत. सोबतीला कुणालजी पाटील सुद्धा आले होते, त्यांचे सुद्धा मी इथे आभार व्यक्त करते. कुणालजी, खूप छान इथे उपस्थिती लाभली या स्पर्धेच्या निमित्ताने. जेपी चषक 20-25 ही स्पर्धा आणि उपसरपंच साहेबांना भेटून जात असताना सन्माननीय संतोषजी वडकर साहेब आपले आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय आणि तुमच्या कार्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. तर इथे या सामन्यामध्ये भविष्य काय असेल, काय ठरेल या सामन्याचं भविष्य, ते आपल्याला ऐकवतील आता पुढच्या इनिंगमध्ये सन्माननीय आमचे लाडके समालोचक सुभाजी धुमाळ सर असतील. टार्गेट जिंकण्यासाठी 39 धावांचं 24 चेंडूमध्ये टीम आई गावदेवी दादूचा पाड्याच्या समोर. खूप खूप धन्यवाद मनोज कारवे सर.
जय पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित जेपी चषक 25-26 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नुकतंच आपल्या व्यापाऱ्याजवळ आगमन झालेलं आहे. निलेश गुरुनाथ गुरव साहेब, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष, भिवंडी ग्रामीण उत्तर मंडल. युवकांच्या गळ्यातील ताईत आणि त्यांच्या संघाने काय कामगिरी केली होती. मिड स्पोर्ट्स कवाड त्याचा संघ जमाश्र धामणगाव संघाला, त्या संघाला 4 मुंड्या चित केलं होतं. एकतर्फी विजय संपन्न केला होता मिड स्पोर्ट्स कवाड या संघाने. त्या संघात देखील आपण आज मध्ये पाहणार आहोत. कारण या सामन्यात विजेता संघ विपक्ष निलेश गुरव फॅमिली मिड स्पोर्ट्स कवाड या 2 संघामधील तो सामना पाहिला. मिड स्पोर्ट्स कवाड निलेश गुरव यांचे सुपुत्र मित गुरव यांच्या नावाने हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हान ठेवलेलं की ते 39 धावांचा 39 या लक्ष्याचा पाठलाग ऐगवदी दादूचा पाडा संघाला करावा लागेल. आपण सामनामध्ये विराट स्पोर्ट्स चावे विपक्ष ऐगवदी दादूचा पाडा या 2 संघामध्ये दादूचा पाडा संघाने आपली या सगळी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. कारण आमचे 2 ऑफिशियल पंच देखील मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. आज या स्पर्धेचा हा दुसरा दिवस. आज दुपारच्या 17 पर्यंत ऐगवदी कोळी संघाने या चांगलं परफॉर्मन्स केलं होतं. आणि यानंतर मात्र आपण मध्ये अब्दुल सेशन नंतर चांगली कामगिरी कुठल्या संघाची राहील पाहावी लागेल. आतापर्यंत कव्वाड संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे. त्यानंतर दादोचा पाडा संघाने देखील एक सामना जिंकला. दुसऱ्या फेरीमधील सामना आपण सध्या पाहतो विराट स्पोर्ट्स चावी विपक्ष ऐगवदी दादोचा पाडा या 2 संघामध्ये. व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. खास करून आपण पाहतोय नुकतंच अतिथी कक्षामध्ये प्रमुख अतिथी आपण निलेश गुरुनाथ गुरव साहेबांना पाहतोय. पंचाने फक्त 2 मिनिटे सामना थांबवायचा आहे. आणि ज्या अतिथीची आपण आतुरतेने वाट होतो मित्रांनो, युवकांच्या गळ्यातील आहेत ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा सीएम चषक देखील कव्वाड येथे त्यांच्या माध्यमातून आयोजित केला गेला होता. आयोजन कमिटीचे मेंबर भाऊजी शेंडे यांच्या शुभ हस्ते आपण निलेश गुरुनाथ गुरव साहेबांचा हेतूचे सन्मान करतो. हे आपण पाहू शकता. भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष भिवंडी ग्रामीण उत्तर मंडल आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जातोय. अतिथी तो उभा भारतीय संस्कृती आपल्याला नेहमीच शिकवते आणि या स्पर्धेमध्ये देखील ती परंपरा जोपासली जाते. ही स्पर्धा देखील त्याला अपवाद नाही हे आपण पाहू शकता. संतोष गुरव साहेबांचं देखील आगमन झालं होतं. कव्वाड अंबाडी या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यानंतर आपण पाहतो निलेश गुरव साहेबांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. वळी आपण सामन्याकडे आव्हान ठेवले की ते 39 धावांचा 39 इज टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. आणि या 39 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलमीजोडी मैदानामध्ये आदेश आणि जतीन. तर गोलंदाजी सुरुवात करेल सहाव्या संघाकडून गोलंदाज महेंद्र. आदेश विथ जतीन ही या सलमीजोडी मैदानामध्ये. तर फ्रंटला गोलंदाज पाहायला मिळतो महेंद्र सहाव्या संघाकडून. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. कारण 45 वाईट आणि अवंत धावेने अकाउंट ओपन होते दादोचा पाडा संघाचं. दादोचा पाडा संघासमोरचे आव्हान ठेवले गेले ते 39 धावांचा. वाईट चेंडूने सुरुवात करताना आपण बघतोय. अक्षयजी तारे यांची देखील खास उपस्थिती पाहायला मिळते. आणि भाऊजी शेंडे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. इथे मात्र मिस्टाईन फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल. आदेश याची केली संपुष्टात. पहिला हात बसतोय दादोचा पाडा संघाला. यानंतर सतराकडे वळणार होता. अक्षयजी तारे यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि त्यांचा हेतूची सन्मान भाऊजी शेंडे यांची शुभ हस्ते केला जातोय. आपण पाहू शकता युवा उद्योगपती अक्षयजी तारे यांची उपस्थिती आपण इथे पाहतोय. आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते.
महेंद्र यांनी पहिला चेंडू वाईट हाताळला होता. त्यानंतर मात्र आपल्या संघाला त्यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिलेलं आहे. अर्ली ब्रेक थ्रू म्हणता येईल कारण लवकरच त्यांनी विकेट प्राप्त केलेलं आहे. पहिला फलंदाज आदेश मॅन इन फॉर्म मात्र बाद होऊन प्याल्यामध्ये परतताना. दरम्यान निलेशजी गुरव साहेब आमच्या रजा घेताना त्यांच्यासमोर या स्पर्धेचे आयोजक ज्ञानेश्वर पाटील साहेबांना आपण पाहतोय. माजी उपसरपंच धामणगाव निलेश गुरव साहेबांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. भाजपा तालुका अध्यक्ष भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळ जे चांगले आयोजक देखील आहेत. युवकांच्या गळ्यातील ताईत आहेत आणि अनेक युवकांचे ते आयडॉल आहेत, आदर्श आहेत. नक्कीच आपण पाहतोय त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील हार्दिक शुभेच्छा असणार आहेत. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, आमचा आनंद द्विगुणित केलात, त्याबद्दल आपलं मनस्वी धन्यवाद. षटकर आपण बघतो प्रदीपच्या बॅटमधून षटकरांनी संघाची धावसंख्या पोहोचते 7 वर. आव्हान ठेवले गेले ते 39 धावांचा. 39 या लक्ष्याचा पाठलाग करताना आई गावती दादूचा बडा संघ. इथे मात्र गुडघावर बसून फटका खेळलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. तर एक आपण बघू स्वाक्सिपचा फटका आणि चेंडू फिरकून दिलेला स्क्वेअर लेग चेवरून सीमा पार षटकार. सलगचे 2 षटकार पाहायला मिळतात. प्रदीप ऑन फायर. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 13 धावा. सध्या तरी षटकारांची भाषा बोलताना आपण बघतो प्रदीप हा फलंदाज ना एक्का दुक्का सीधा छक्का 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. अगदी चेंडूची चांबडे त्यांनी लोळवायला सुरुवात केलेली आपण पाहतो आणि सध्या तरी जणू काही तो पॅव्हलियन मधून सेट होऊन आलेला आहे. त्याला हा टेनिसचा चेंडू फुटबॉल दिसतोय. इथे मात्र खोलात हाताळलेला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिझर्व्ह मध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करत आहे. 1 धावपेक्षा अधिक नाही. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते 14 वर. आव्हान ठेवले गेले ते 39 धावांचा. 39 लक्षाचा पाठलाग करताना आई गावती दादूचा बारा संघ पाहायला मिळतोय. यानंतर या सामन्यात विजय संघ विपक्ष निलेश गुरव फॅमिली मिस स्पोर्ट्स कव्वा हा सामना पाहायला मिळेल. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधला नाही फलंदाज जतीन याला. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 14 धावा. पहिले षटक मार्गस्थ महेंद्र पहिले षटक हाताळताना आपण पाहतोय. हलवर चेंडू हाताळला होता. इथे मात्र आपण पाहतो केलेला चेंडू निघून जातो. थर्ड रिझर्व्ह मधून सीमा पार लेग बॅटचा इशारा येतो चौकार. हुक करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळाला नव्हता. थोडासा आश्चर्यचकित देखील फलंदाज झाला होता. चेंडूने बॅट मध्ये कॉन्टॅक्ट बनवू शकला नव्हता आणि परिणामस्वरूप आपण पाहतो या चौकारीने संघाची धावसंख्या पोहोचली 18 वर. 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये इथून 21 धावांची अजूनही आवश्यकता. 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. पहिले षटक अतिशय खर्चिक राहिलेलं महेंद्र याचं. एक सफलता तरी अर्जित केली असली तरी मात्र 18 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. इथून वापसी करावी लागेल सावे संघाच्या गोलंदाजांना. दादूचा पाडा सध्या तरी आपण बघतो या मजबूत स्थितीमध्ये. खरं तर पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडू विकेट प्राप्त झाला होता आणि त्यानंतर इथे आपण बघितलं तर 17 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. यामध्ये प्रदीप यांचा 13 धावांचा वाटा आहे तर जतीन यांनी खातं देखील अजून उघडलेलं नाही. 2 चेंडू फेस केले तर मात्र खातं उघडलेलं नाही. त्याच्या बॅटने एकही धाव आलेली नाही.
निहाल बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू आपण पाहतोय हाताला गेलेला आहे. 18 धावा धावपैकी पाहायला मिळत आहेत. आव्हान ठेवले गेले ते 39 धावांचं. प्रेस मीटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते. रवी गुल्ली, प्रतिमेश पाटील आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत. आडव्या बॅटिंग केल्याचा प्रयत्न इथे आपण पाहतो. एक छोटी धाव फलंदाज पूर्ण करत आहेत. धावसंख्या 19. दरम्यान या स्पर्धेमध्ये आगमन होते या स्पर्धेचे आयोजक ज्ञानेश्वर पाटील साहेब, माजी उपसरपंच धामणगाव आणि त्यांच्या समेत इतर मान्यवर देखील ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मनोज म्हात्रे साहेब त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्विंग अँड मिस. मनोज म्हात्रे साहेब, माजी उपसरपंच धामणगाव, त्यांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. निहाल बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. इथे मात्र लॉब केला चेंडूला. लॉर फुल टच चेंडू होता. क्षेत्ररक्षक लॉंग मध्ये सज्ज, कुठल्या प्रकारची चूक नाही. झेलबाचे बने फलंदाज बाद. दुसरा हात द्रा बसतोय ते दादोचा बाळा संघाला. आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपण स्पर्धा पाहतोय जय पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित जेपी चषक 25-26. माननीय श्री ज्ञानेश्वर पाटील साहेब, माजी उपसरपंच धामणगाव आणि माननीय श्री सुंदर पाटील साहेब, समाजसेवक धामणगाव, टू बियान शो आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये किरण पाहायला मिळतोय. निहाल बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. मनोज म्हात्रे साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच मोलाचं सहकार्य लाभतंय आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचा विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. दोन षटकांची समाप्त झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आईगावती दादूचा बाडा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 21. इथून 2 षटकाचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये इथून जर विचार केला तर अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच हॅरी सरांचा डान्स आवडलेला आहे आणि ज्ञानेश्वर भाऊ यांच्याकडून हॅरी सर आपण या आपणास 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि ज्ञानेश्वर भाऊंच्या शुभ हस्ते तिथे 1000 रुपयाचं पारितोषिक आपण देणार आहोत. क्या बात आहे. हॅरी सर यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. हॅरी सर डान्सिंग एम्पर आहेत. आपण बघतो प्रेक्षकांचं निखिल मनोरंजन त्याने आपल्या पहिल्याच दिवसापासून केलेलं आहे. हिरामान खरकर सर हॅरी या नावाने प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्यासाठी ज्ञानेश्वर पाटील साहेबांकडून हे 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
हे आपण पाहू शकता. 1000 रुपयाचं पारितोषिक हॅरी सरांना दिलं जाते. क्या बात आहे. हॅरी सरांना हे पारितोषिक दिलं गेलेलं आहे. तर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. 12 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि आता मध्ये बॉलिंग मार्कवर गोलंदाज तिसरं षटक करण्यासाठी या 6व्या संघाकडून सज्ज होतो या अनिकेत. जतीन आणि किरण ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. सामनावीर फलंदाज किरण, गोलंदाज अनिकेत याचा. रिवर्स फटका केलेला चेंडू निघून जातो. 98 रिझन मधून सीमा बार 4 धावांसाठी चौकार. तर 25 धावा, 25 या लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरा षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतो या इथून 14 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र 5चा इशारा वाईट अवंतर वाईट चिरोमाने. धावसंख्येमध्ये एक पुन्हा एकदा भर पडताना आपण पाहतोय. धावसंख्या 26 धावा धावले झलकले गेले आहेत. 39 लक्षाचा पाठला करताना गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र फांड केलेल्या चेंडूला मात्र चेंडू जातो स्केल ऑफ द विकेट. बॅकवर्ड मात्र मिसफील पाहायला मिळतात आणि त्याचा फायदा ओव्हरथ्रो देखील झालेला आहे. धावांची लयलूट करताना दादूचा बाळा संघाचे फलंदाज आपण पाहतोय. धावा जेवढ्या लुटता येतील तेवढ्या लुटल्या जात आहेत. आपण पाहतोय मैदानामध्ये धाव आणि मैदानामध्ये फेकाफेक देखील. तब्बल 4 धावा इथे धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. दिवाळी जरी संपली असली तर मात्र धावांचा बोनस दादूपाडा संघाला मिळत आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 30 धावा आणि इथून 9 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतोय सध्या आईगावदी दादूचा पडा संघ. मी स्पोर्ट्स कव्हर संघासाठी आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. इथे हलकासा अपील मात्र पंच सहमत नाहीत. यामधील विजय संघ विपक्ष मी स्पोर्ट्स कव्हर निलेश गुरव फॅम टीम ज्यांची उपस्थिती आपल्याला नुकतीच पाहायला मिळाली होती. तसेच त्या संघाचे मेंटॉर आपण पाहतोय कव्हर अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष गुरव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. मिस टाइम पाटकामध्ये शतक दूर आहे. दोन चेंडूपर्यंत पोहोचला होता मात्र झेल कॅरी करू शकला नाही. हात आलेला नाही की मूव नाही लगा. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 31 धावा. केवळ इथून 8 धावांची आवश्यकता आहे आईगावदी दादूचा पाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. अतिशय भव्य दिव्य आयोजन आपण जेपी चषकाचं पाहतोय. सगळीकडे सध्या चर्चा नक्कीच जेपी चषकाच्या ऐकायला पाहायला मिळते आणि याचं संपूर्णपणे क्रेडिट आपण पाहतोय 2 मॅन बिहाइंड शो अर्थात ज्ञानेश्वर पाटील साहेब जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. माजी उपसरपंच धामणगाव आणि त्यांच्यासमवेत मान्यश्री सुंदर पाटील समाजसेवक धामणगाव तसेच अर्जुन कमिटीचे ते 3 स्टार आहेत. त्यांना देखील याचं क्रेडिट जातं. यावेळी मात्र चेंडू निघून जातो या सीमा पार. धाव दिली 4 आणि आता चौकाराने पूर्णपणे पूर्णपणे हवा गोल केली जाते. आपण बघतोय एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या धावसंख्या 36 लेगबाचा इशारा तो पंचाकडून आणि आता मात्र आपण पाहतोय इथून इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे. दादूचा पाडा संघ विजयाच्या उंबाड्यावर पोहोचलेला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.
केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. 3 धावेने दूर आपण बघतोय दादोचा पाडा हा संघ विजयापासून. आणि चित्र पूर्णपणे आता स्पष्ट झालेले. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला निलेश गुरव फॅम टीम मिस स्पोर्ट्स कवाड विपक्ष आई गवदी दादोचा पाडा या संघामध्ये. केवळ चेंडूला स्लाइस केले आपण बघतोय. लेटकटचा फटका, एक सिंगल रन्स पूर्ण फलंदाज करतात. मोठे फटके खेळण्याची आवश्यकता नाही हे जाणलेलं आहे. इकडे 2 धावेने देखील विजयापर्यंत पोहोचू शकतो आपला संघ आणि म्हणूनच जोखीम इथून पत्करली जात नाही. 2 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 37. फ्री किल्ल्या चेंडूला मनगटी फटका आपण बघतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. येसलो निशाणा साधला गेलेला नाही आणि इथे आपण पाहतोय धावा पूर्ण करताना फलंदाज. आणि अशा प्रकारे सामना देखील जिंकलेला आई गवदी दादोचा पाडा संघाने. अभिनंदन दादोचा पाडा. हार्डलक चावी. तर बोलू आपण टॉस करेल. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला निलेश गुरव फॅम टीम मिस स्पोर्ट्स कवाड विपक्ष आई गवदी दादोचा पाडा या संघामध्ये. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण बोलणार आहोत. या अगोदर सामन्यामधील देखील मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक मला वाटतं शेष होतं. या अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दादोचा पाडा संघाकडून पटलं होतं ते प्रदीप आपण देखील या दादोचा पाडा संघाचा प्रदीप आपणास मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिलं जाईल. आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे. आई गवदी दादोचा पाडा संघाच्या विजयामध्ये ज्याची चांगली कामगिरी राहिलेली आहे. आणि पुन्हा एकदा प्रदीप बॅक टू बॅक 2 सामन्यांमध्ये 2 पारितोषिक प्रदीप यांनी पटकावलेले आहेत. मनोजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्यासमोर सर्वप्रथम मनोज म्हात्रे साहेबांचे शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊया. आपण पाहू शकतो प्रदीप यांनी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मागील सामन्यामध्ये पटकावलं होतं. या सामन्यामध्ये देखील प्रदीपच ठरला आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. जगन पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. जगन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाते आपण पाहू शकता. आणि यानंतर आपण टॉसकडे बोलणार आहोत. टॉस करण्यासाठी विनंती करेन जगन पाटील साहेब आणि मनोज म्हात्रे साहेबांना आपण या आपल्या शुभ हस्ते. तसेच महेश साहेबांना देखील विनंती आणि मंगेश साहेबांना देखील विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार दादोचा पाडा विपक्ष कव्वाड या 2 संघामध्ये. जेपी चषक एका बाजूला, दुसऱ्या बाजूला संदीप दादा स्मृती या 2 नाण्याच्या बाजू आपल्याला पाहायला मिळतात. संदीप दादा कॉल आहे दादोचा पाडा संघाचा मध्ये जेपी चषक आलेले म्हणजे कव्वाड संघाने नाणेफेक जिंकली. आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापाऱ्याची सोडवायचे. कव्वाड संघाने टॉस आपण जिंकलेल्या पहिल्या सामन्यामध्ये दिमागदार विजय संपादन केला. जयमास्टर धामणगाव संघाला 4 मुंड्या चित केलं होतं. आत्मविश्वास वाढलेला असेल काही एकतर्फी विजय आपण संपादन केलेला आहे. मात्र आता संघ तुमच्या समोर वेगळा आहे दादोचा पाडा. हा संघ देखील एक छुपारुस्तम संघ आहे. नाणेफेकीचा कौल आपल्या संघाच्या दृष्टीने महत्वाचा होता. हो नक्कीच. आणि महत्वाचा कौल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. तर नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण आपण करणार आहे. तर प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? जेवढं कमीत कमी होईल तेवढ्या धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कोणते असे गोलंदाज असेल ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? किरण आहे, धीरज आहे, अतुल आहे, दक्ष आहे यांच्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा असतील. आतापर्यंत कव्वाड अंबाड असोसिएशनमध्ये ज्या स्पर्धा खेळल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या संघाचा परफॉर्मन्स आतापर्यंत कसं राहिलं आहे आणि आपल्या संघाच्या परफॉर्मन्सवर आपण ॲज अ कॅप्टन समाधानी आहात का? बोलायला गेलं तर परफॉर्मन्स खूप चांगला आहे, परंतु 2 ट्रॉफी आम्ही कवाड अंबाडी असोसिएशनच्या फायनल मारलेले आहेत. प्रत्येक वेळेस सेमीफायनल फायनलपर्यंत पोहोचतो. 3-4 वेळा झाला आम्ही फायनलला हरलेलं आहे, परंतु या प्रयत्न करू सेमीफायनलपर्यंत पोहोचल्यानंतर फायनल पण जिंकण्याचा. संतोष गुरव साहेब, निलेश गुरव साहेब नेहमीच आपल्या संघाच्या बरोबर असतात. खास करून संतोष गुरव साहेबांबद्दल काय म्हणाल? असं त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तेवढं कमीच आहे, कारण की जिथेही मॅच असेल ते स्वतः असतात मॅचचं आणि पूर्ण मार्गदर्शन करतात. तसंच आमच्याकडे मयूर गुरवसुद्धा पूर्ण खूप जास्त सपोर्ट करतात, कारण की त्यांचं योगदान आमच्या टीमसाठी खूप चांगलं असतं.
आणि जे चिमुकले आपण पाहतो ज्यामध्ये संतोष गुरव यांचे हे दोन सुपुत्र यांच्याबद्दल काय म्हणाल? संतोष दादाच्या बरोबर त्यांची पोरं पण असतात, कारण की ते अभ्यासामध्ये तेवढे हुशार आहेत आणि क्रिकेटमध्ये पण तेवढे चांगले आहेत. क्रिकेट प्रेमी एवढे आहेत, जिथे मॅच असेल तिथे पप्पांना सांगतात, पप्पा मला मॅच बघायला यायचं. ते स्वतः दोघे जण येतात मॅच बघायला. क्या बात आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. दादा मला सांगून एक टॉस आपण गणलं, सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस जर आपण जिंकलं असतं तर आपला निर्णय कसता? बॅटिंग आणि आपल्याला बॅटिंगच मिळालं, मनासारखं घडलं, जे हवं ते मिळालेलं आहे. तर प्रथम फलंदाजी करताना डोक्यात काय प्लॅन असेल? प्रथमच बॅटिंग आपण करणार होता आणि प्रथमच बॅटिंग आपल्याला करायचं आहे. प्लॅन काय असेल? किती धावांमध्ये जाण्याचा आपला प्रयत्न असेल निर्धारित 4 षटकामध्ये? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. कोणते बॅटर ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? अपेक्षा तर सर्वांकडून आहे, सर्वांनी 100% दिला पाहिजे. इंडियन संघामध्ये कव्वाड संघासमवेत कुठला सामना झालेला आहे का? हो, झालेलं होतं. आणि रिझल्ट काय राहिलेला आहे? ते जिंकलेले. ते जिंकलेले आहेत. मात्र इथे आता त्याचा बदला तर बोलता येणार नाही, मात्र त्याची परतफेड करण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. तर एक चांगली लढत इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मैत्रीपूर्ण लढत होती. मैत्रीपूर्ण लढत आहे. हेच तर कव्वाड आंबाडे असोसिएशनचे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. प्रथम टॉस झालेलं आहे, टॉस जिंकले कव्वाड संघाचे संघटनेकडे प्रथम गोलंदाज स्वीकारले.